मराठवाड्याच्या भागामध्ये खास करून बीड जालना परिसरामध्ये बंजारा समाज जो आज विमुक्त जातीमध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये आहे त्या आदिवासी जमातीची मागणी करत आहे आणि त्यांचा आधार आहे की हैदराबाद गॅजेट हा काही कोणत्या जातीचा पुरावा होऊ शकत नाही. त्या हैदराबाद गॅजेटमध्ये जी माहिती दिली ती माहिती काही कोणत्या शास्त्रज्ञांनी बनवली नाही किंवा म्हणजे घटना कायदेशीर लोकांनी बनवलेली नाही. बघा, जेव्हा आदिवासींच्या यादीमध्ये एका जात जमात जायचे असेल त्याच्यामध्ये मानववंशशास्त्रज्ञ, त्या संदर्भातले सामाजिक अभ्यास करणारे लोक, कायद्याचा अभ्यास करणारे लोक, अशी कमिटी असावी लागते आणि ती पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे. ते आपण ठरवलेलं नाही. या ठिकाणी माननीय राज्यघटना, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे निर्देश आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने मागणी करणं, विशेषतः बंजारा समाजाने आदिवासी आम्हाला इन्क्लूड करा, गॅजेटियरचा आम्हाला फायदा द्या. गॅजेटियर हे काही आता असं मला वाटतं की गॅजेटियर काही भारत राज्यघटनेपेक्षा मोठं आहे का? अजिबात नाही. गॅजेटियर ही माहिती असलेलं एक माहितीपत्रक आहे. असं माहितीपत्रकाचा उपयोग राज्यघटनेपेक्षा मोठं असं होऊ शकत नाही. कारण आपला जो प्रमुख कायदा आहे तो घटना आहे आणि आदिवासींचं आरक्षण हे घटनेच्या आधारे आहे. आणि आजपर्यंत 1950 पासून तर आजपर्यंत ज्या याद्या बनल्यात आदिवासींच्या महाराष्ट्र राज्यातल्या, त्याच्यामध्ये कुठे बंजारा समाज किंवा त्याच्या तत्सम जाती नाहीये. स्वातंत्र्यपूर्व काळात बघितलं तरी सुद्धा आदिवासी असल्याचे कोणतेही पुरावे नाही आणि कोणतेही पुरावे नाही. अनुभवशास्त्रज्ञांचं काही आपले मानवशास्त्रज्ञांचं कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आधार नाहीये, इतिहासाचा आधार नाहीये. आणि हा समाज प्रस्थापित समाज आहे, सर्व लोकांना माहिती. आणि या समाजाचे फार मोठे नेते होऊन गेलेत, मान्य मुख्यमंत्री होऊन गेलेत, राज्यमंत्री होऊन गेलेत. आणि यापूर्वी या समाजाने मागणी केली की नाही मला माहीत नाही, परंतु कायदेशीर त्यांची मागणी सरकारने आजपर्यंत मान्य झालेली नाही. पुन्हा मान्य होण्यासारखं काही परिस्थिती नाही. उगीच वातावरण दूषित करून राज्यामध्ये ज्या आरक्षणाच्या लढाई चालू आहेत, हा समाज त्या समाजात मागतो, हा समाज त्या दुसऱ्या कॅटेगरीत मागतात. आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये आपल्याला ज्या गटामध्ये समाविष्ट केलं आहे त्या गटाचंच आपण आरक्षण घ्या. आणि मला वाटतं बंजारा समाजाला 3% आरक्षण मिळालं आहे. एकूण विमुक्त जाती भटक्या जमातीला 11% आरक्षण आहे. तो त्यांचं एक्सचेंजेबल आहे, म्हणजे आपसामध्ये त्यांच्या ते सर्व आरक्षण फिरतं. मग 11% आरक्षण असताना पुन्हा 60%च्या ट्रायबलमध्ये यायचं ते बरोबर नाही. 60% ट्रायबलमध्ये 150 आदिवासी उपजमाती आहेत आणि ट्रायबलची अजून प्रगती झालेली नाही. ट्रायबलचे आमचे वैशिष्ट्य जे आहेत ते बंजारा समाज पूर्ण करू शकत नाही. आणि यापूर्वी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ना सरकारकडे, राज्य सरकार, केंद्र सरकारकडे. कोणत्याही प्रकारे सरकारच्या याच्यामध्ये ते आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. तर उगीच आता त्यांनी मागणी करू नये, ते शक्य नाही आहे ते. आणि राहिले आमदार खासदारांची पत्र. बघा, आमदार खासदार, सन्मान्य आमदार खासदार आहेत, त्या पत्र कोणाला लिहू शकतात, परंतु आजपर्यंत आमदार खासदारांमुळे